सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. खासदार सुजय विखे यांच्या निधीमधून उद्योजक सचिनाबा कोतकर यांच्या पाठपुराव्यातून आणि संदीप दादा युवा मंच अध्यक्ष भूषण गुंडे यांच्या प्रयत्नातून अनेक वर्षांपासून रखडलेल्या केडगाव येथील भैरवनाथ पतसंस्था ते 5 गोडाऊनपर्यंतचा सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामाचा लोकार्पण सोहळा खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते 14 मार्चला झाला. यावेळी त्यांचं संदीप दादा कोतकर युवा मंच आणि केडगाव ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत करत सत्कार केला गेला. जो 2 वर्षांपासून रस्ता पूर्ण झाला नाही तो रस्ता साखर वाटपानंतर कसा लवकर झाला ते तुम्हाला सांगणार नाही. मात्र एका महिन्यात संपूर्ण रस्ता नागरिकांसाठी सुरू झालाय. नागरिक जर खड्ड्यात पडून त्यांना धुळीचा त्रास सहन करावा लागत असेल आणि लोकप्रतिनिधी काम करत नसतील तर ते लोकप्रतिनिधी होण्याच्या पात्रतेचे नाहीत, असं खासदार सुजय विखे यांनी या रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी म्हटलंय. मी काय फार उद्घाटनाला किंवा भूमिपूजनाला विश्वास ठेवणारा माणूस नाही, पण काही असे प्रकल्प असतात जे जेव्हा पूर्ण होतात. आज समजा हा रस्ता साधारण ₹1 कोटी रुपयाचा असेल, 90 लाख रुपयाचा आहे. मी 5-5 कोटीचे कामांचं भूमिपूजनालाही जात नाही आणि उद्घाटनालाही जात नाही, पण असे जे कामं असतात ज्याचं मी आवर्जून उद्घाटन करायला जातो ते असे कामं आहेत जे कदाचित कोणाकडून झाले नाही आणि जे आपण करू शकलो असे उद्घाटन मी सोडत नाही. केडगाव परिसरामध्ये जेव्हा साखर वाटपाचा कार्यक्रम आपण घेतला आणि रेणुका माताच्या मंदिराच्या परिसरामध्ये पेविंग ब्लॉकचं सुशोभीकरण घेतलं, त्या दिवशी मला सगळ्यांनी एकच मुद्दा मांडला की आपला एक रस्ता जो बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे, भैरवनाथ पतसंस्था ते 5 गोडाऊन, केडगावला हा एक रस्ता होता आणि बोलेगाव फाटा ते बोलेगावचा रस्ता होता आणि अजून एक रस्ता होता बोलेगाव ते गांधीनगर, काय उभा मारुती गांधीनगर, हे 3 रस्ते. सेम परिस्थिती, नारळ फोडलं गेलं, 2 वर्ष झाले. मी सहसा कधी कोणाच्या कामामध्ये हस्तक्षेप करणारा माणूस नाही. मी सगळ्यांना संधी देतो की सगळ्यांनी प्रयत्न करून पाहावं. उद्या मी फार अगोदर येऊन केलं असतं तर लोक म्हटले असते की आमच्या कामामध्ये हस्तक्षेप करतात. म्हटलं सगळ्यांचे प्रयत्न होऊ द्या. फ्लायओव्हरचं तसंच होतं, आपण 10 वर्ष सगळ्यांना संधी दिली करायला, करा बाबा, सगळ्यांनी प्रयत्न करा. सगळ्यांनी नारळ फोडले. मला वाटतं 3दा भूमिपूजन झालं होतं त्या फ्लायओव्हरचं, 4दा. 5व्यांदा फक्त त्या फ्लायओव्हरचं भूमिपूजन फक्त एकाच माणसाने केलं नव्हतं, तो होता खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील. मी भूमिपूजनाला गेलोच नाही. मी म्हटलं नारळही फोडायचं नाही. उद्घाटनामध्ये विश्वास ठेवणारा मी माणूस आहे, कारण की आश्वासनाच्या आधारावर मतं मागणारा मी नाही. मला 2 वर्ष रखडलेला रस्ता, या रस्त्याची काय परिस्थिती जेव्हा आपण येऊन पाहिली, जायला जागा नाही, व्यापारीत रस्ते होते. जो रस्ता 2 वर्ष झाला नाही तो साखर वाटपानंतर ते कसा केला मी तुम्हाला सांगणार नाही, पण साखर वाटपा आल्यानंतर 1 महिन्यात आज रस्ता पूर्ण झाला आणि कदाचित 1 आठवड्यानंतर सुरू पण होऊन जायचं, गाड्या चालायला सुरू होतील. हीच परिस्थिती बोलेगावची आहे, हीच परिस्थिती बोलेगावची आहे. आता आज वर्क ऑर्डर झाली, तो पण महिन्याभरात संपतो. माझ्याकडे काही लोक आले भेटायला, रस्ता अशा निधीतून आहे, तुम्ही हे करू नका. म्हटलं माझा कोणाला विरोध नाही, पण जर नागरिक खड्ड्यामध्ये पडताय, नागरिकांना धूळ सहन करावी लागते, त्यांची जर तुम्हाला दया येत नसेल तर तुम्ही लोकप्रतिनिधी होण्याच्या पात्रतेचे नाही. मी हा रस्ता करणार. मी कलेक्टर ऑफिसला याची प्रमा दिली डीपीडीसी मधून. मग आमचे ठेकेदार माझ्याकडे आले, जे हे काम करत होते, मेयर साहेब होते, ते आले. ते म्हणजे साहेब आपण प्रमा दिली, याच्यावर ऑलरेडी निधी पडलाय. म्हटलं मग 2 वर्षाचं काम झालं नाही. मी 1 कोटी रुपयाचा निधी पालकमंत्री महोदयांच्या सहीने देणार होतो. ते म्हणजे मला 15 दिवस द्या. म्हटलं 28 फेब्रुवारी पर्यंत मला कामाची गती दिसली तर हा निधी मी मंजूर करणार नाही. 15 दिवसामध्ये जे काम 2 वर्ष रखडलेलं होतं ते 15 दिवसामध्ये पूर्ण झालं. आणि म्हणून हा फरक ठेकेदाराचा नाहीये, हा फरक नेतृत्वाचा आहे. सुशिक्षित सक्षम नेतृत्व
काय चित्र बदलू शकतो हे मी नगर जिल्ह्याला मागच्या 5 वर्षामध्ये दाखवलं. या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने दाखवलं. आणि म्हणून आज निवडणुकीला सामोरे जाताना मला आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे आभार मानायचे आहेत की परत एकदा मला उमेदवारीची संधी मिळाली. उमेदवारीची संधी मिळण्यापूर्वी किती गोष्टी आल्या सोशल मीडियामध्ये, टीव्हीच्या बातम्यांमध्ये, माझा पत्ता कट, लोकांनी पैन लावल्या, काही झाले तरी याला मिळणार नाही, काही झाले तरी याला मिळणार नाही. मी आपल्या महिला भगिनीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात नाचत होतो. मला माहिती मी काय केलंय, काय पेरलंय आणि काय उगवतं. मी नेहमी म्हणतो आता तिकीट मिळालं तोच त्यांना सांगतो कोण कोण घालतात डेंजर झोन मध्ये. आणि या डेंजर झोनचं उत्तर जेव्हा मतपेटी उघडतील मी तुम्हाला सांगतो की नगर जिल्ह्यामध्ये झालेला विकास आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली कुणी काही करू द्या, महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मताधिक्याने निवडून येणारा खासदार हा अहमदनगर दक्षिण लोकसभेचा राहणार. यावेळी सामाजिक कार्यकर्ते जालिंदर कोतकर, सुनील मामा कोतकर, संदीप दादा कोतकर, युवा मंचचे अध्यक्ष भूषण गुंड, भरत ठुबे, गणेश सातपुते, नगरसेवक मनोज कोतकर, राहुल कांबळे, भरत ठुबे, युवराज कोतकर, धनंजय जामगावकर, माजी नगरसेविका सविता कराळे, सुनीता कराळे यांसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. राजेंद्र क्लॉथ, गेल्या 55 वर्षांची परंपरा. लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन, शालू, पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या, नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग, नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर, शेरवानीच्या अनेक व्हरायटीज, नऊवार साड्यांचे अनेक प्रकार, देण्याघेण्यांच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग, ब्रँडेड जेंट्स, लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्ययावत शोरूम राजेंद्र फॅशन. शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर, मेन रोड, संगमनेर.